होय, हे तेच महाबळेश्वर आहे जेथे 1828 मध्ये बॉम्बे प्रेसिडेन्सीचे गव्हर्नर सर जॉन माल्कम यांनी महाबळेश्वरची स्थापना केली आणि माल्कम पेठ नावाचा बाजार वसवला. होय, हे तेच महाबळेश्वर आहे जेथे ब्रिटिशांना हवामान लंडनसारखे वाटल्यामुळे त्यांनी या ठिकाणाला बॉम्बे प्रेसिडेन्सीची उन्हाळी राजधानी बनवले. होय, हे तेच महाबळेश्वर आहे जेथे साक्षात भगवान शिवाचे पुण्यस्थान मानले जाते. आणि होय, हे तेच महाबळेश्वर आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खान सारख्या धिप्पाड शत्रूला कायमचा संपवून एक नवा इतिहास घडवला. आज महाबळेश्वर हे केवळ एक थंड हवेचे ठिकाण नसून ते सह्याद्रीच्या रांगांमधील एक महत्त्वाचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक केंद्र आहे. आणि आज याच पवित्र भूमीची अवस्था पाहून खरंच आपण मनुष्य आहोत का यावरती प्रश्नचिन्ह निर्माण होतो. कधी काळी निरोगी आणि ताजी हवा खाण्यासाठी लोक महिनोमहिने या ठिकाणी येऊन अनेक महिने राहत असत. आज हीच ताजी आणि शुद्ध हवा नक्की कुठे गेली याचं उत्तर कोणी देणार आहे का? आणि हो, असं ऐकले म्हणे की खऱ्या महाबळेश्वर शहराने एका पिल्लाला जन्म दिलाय म्हणे. हो, हे खरंय. अगदी काही दिवसांतच दुसरे महाबळेश्वर जन्म घेणार आहे आणि त्याची तयारी ही अंतिम टप्प्यात आहे. आणि या पिल्लाला पोषक वातावरण म्हणजे खऱ्या महाबळेश्वरची आत्ताची दयनीय अवस्था आणि रस्त्याचं विद्रुपीकरण. काय म्हणता, खऱ्या महाबळेश्वरकडे आता पर्यटक देखील कमी येत आहेत म्हणे. असो, पिल्लू मोठा होण्यासाठी सगळीकडे रस्त्याचं जाळं बनवलं गेलंय आणि त्यामुळे खऱ्या महाबळेश्वरचा गळा मात्र घोटला जाणार. पण याकडे लक्ष द्यायला आमच्याकडे टाईमच नाही. आम्ही राजकारण आणि पैसा या व्यवस्थेत अडकून बसलोय. त्यामुळे आम्हाला खऱ्या महाबळेश्वरची जाणच राहिली नाही. हे वास्तव आहे. पण या वास्तवामुळे भविष्यात पोट भरणे देखील कठीण होणार आहे हे मात्र कुणाला समजत नाही. दुर्दैव म्हणायचं की याला ढोंग म्हणायचं. ढोंग यासाठी समजून देखील आम्ही त्याकडे दुर्लक्ष करतो. कधी काळी दुसऱ्याला नोकरी आणि काम देणारे आम्ही कदाचित आम्हालाच नोकरी मागायची वेळ येऊ नये म्हणजे झालं. बघा, पटतंय का? खऱ्या महाबळेश्वरचं हे पिल्लू राक्षसी रूप धारण करण्याच्या आधीच सावध होता येईल का? कारण प्रश्न हा फक्त तुम्हा आमचाच नाही, तर आपल्या भविष्याचा आणि आपल्या येणाऱ्या पिढीचा विचार करायला लावणार आहे. बघा, जमतंय का? विचार करा. वेळ आपली आहे, पण निर्णय भविष्याचा आहे.